Hello friends, in this video we are going to see some key points of Maharashtra Right to Public Service Act 2015 and Right to Information Act 2005. So RTS Act's key dates. So basically RTS Act came into force on 20th of April 2015. Then विधानसभेमध्ये त्याला पास केलं गेलं 15th ऑफ जुलै 2015ला. गव्हर्नरचा ॲसेंट मिळाला 19th ऑगस्ट 2015ला अँड गॅझेटमध्ये पब्लिश केलं गेलं 21st ऑफ ऑगस्ट 2015ला. Then Maharashtra is the 21st state who has passed the Right to Service Act. This act is based on Gandhian philosophy. So first state is MP, which has passed the Right to Service Act. Then the motto of this act is Seva Apli Hami Amchi. Then designated officer should respond max in 30 days and second appeal officer has civil court powers. Then RTS appeal system. So the first, after the designated officer failed in his duty in stipulated time, the first appeal should be made within 30 days. Maximum he can take 90 days. Then appellant should comply in the 30 days from the rejection or 45 days if no reply. Then maximum 90 days should be taken. म्हणजे जेव्हा एखादा डेजिग्नेटेड ऑफिसर एखाद्या सर्व्हिस द्यायला नकार देतो त्याच्यानंतर अपील करू शकतो किंवा तो काहीच सर्व्हिसला वर ॲक्शन घेत नाही, त्या केसमध्ये अपील फर्स्ट अपीलमध्ये जातं. देन फर्स्ट अपीलंट शुड कंप्लाय इन 30 days फ्रॉम द रिजेक्शन ऑर 45 days इफ नो रिप्लाय. देन द सेकंड अपील इज टेकन विदिन द 45 days. म्हणजे फर्स्ट अपीलमध्ये पण समाधान झालं नाही, रिजेक्ट झाली किंवा कंप्लायन्स झाला नाही, त्या केसमध्ये सेकंड अपील शुड बी डन विदिन 45 days and then second appellant should comply within the 60 days from the rejection, and the last appeal goes to the state commissioner, that should be done within the 90 days. Then Right to Service Act penalties and exceptions. Now the penalties are within the range of rupees 500 to rupees 5000. Then continuously जर एखाद्या माणसाकडनं वारंवार चुका होत आहेत तर त्या केसमध्ये ही विल गेट अ शो कॉज नोटीस विदिन 50 days. दीज आर द प्रोव्हिजन्स. नाव इन सर्टन केसेस सर्व्हिसमध्ये एक्सटेन्शन्स अलाउड आहेत. दीज केसेस आर इदर इलेक्शन ऑर नॅचरल कॅलॅमिटीज जस्ट लाईक COVID-19. Then RTS commission structure. So what is the RTS commission structure? Then Maharashtra State Right to Service Commission is formed. The chief commissioner sits in the Mumbai and there is a one commissioner per division. The headquarters are in Mumbai and the first commissioner in the Right to Service Act was Swadhin Kshatriya. Then RTS legal provisions. No other law overrides RTS. म्हणजेच हा लॉ दुसऱ्या लॉजला ओव्हरराईड करतो कुठल्याही केसमध्ये विथ एक्सेप्शन ऑफ सर्टन नॅचरल कॅलॅमिटी ऑर इलेक्शन. स्टिप्युलेटेड टाईपमध्ये सर्व्हिस देणं हे बंधनकारक आहेच. सो इट ऑल्सो ओव्हरराइड्स ओल्डर इनकन्सिस्टंट प्रोव्हिजन्स. नाउ फ्रॉम दिस स्लाइड वी आर गोइंग टू सी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. सो फर्स्ट हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. नाउ इट इज इन्स्पायर्ड बाय द स्वीडन कंट्रीपासून इन्स्पायर्ड आहे, विच हॅड फर्स्ट राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. अर्लियर ड्राफ्ट त्याचा जो बनवला होता इट वॉज नेम्ड ॲज अ फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन बिल. सो तामिळनाडू वॉज द फर्स्ट स्टेट इन इंडिया विच हॅज राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. म्हणजे बिफोर गोईंग दॅट ॲक्ट ॲज अ नेशन वाईड, इंडिव्हिज्युअल स्टेट हॅड देअर ओन राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. त्यामध्ये तामिळनाडू वॉज द फर्स्ट स्टेट इन इंडिया अँड महाराष्ट्र वॉज द 7th स्टेट. नाउ आफ्टरवर्ड्स RTI वॉज अप्लाइड फॉर द एंटायर कंट्री. सो लेट अस सी RTI की माइलस्टोन्स. सो लोकसभेमध्ये RTI
पास झाला 11 मे 2005ला, राज्यसभेमध्ये पास झाला 12 मे 2005ला, प्रेसिडेंट्स ॲसेंट मिळालं त्याला 15 जून 2005ला, अँड देन राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंमलात आला, म्हणजे इट केम इन टू फोर्स इन 12 ऑक्टोबर 2005. त्याचं स्ट्रक्चर असं आहे की दिस ॲक्ट कंटेन्स 31 सेक्शन्स, 6 चॅप्टर्स अँड 2 शेड्यूल्स. नाव RTI applicability. ॲज ऑफ नाऊ RTI अप्लाइज टू द ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे 2019पासनं जेव्हापासनं आर्टिकल 379 हटवला तेव्हापासनं RTI applies all over India. So before that it was excluded in Jammu and Kashmir till 31st of October 2019. RTI application process. Now any citizen can file a request. The fee for filing RTI is ₹10 with receipt. त्या केसमध्ये पण एक्झामिशन आहे. जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन असाल तर यू नीड नॉट टू पे एनी काइंड ऑफ फी. Public Information Officer has to reply in 30 days plus 5 days if the application is made to the Assistant Public Information Officer. त्यामध्ये पण 10 दिवस जर थर्ड पार्टीशी रिलेटेड एखादी इन्फॉर्मेशन मागवली असेल तर लागतात. तो दॅट कन्सिडर्ड इन दिस 30 days only. Now transfer to other department within 5 days. It should be done within 5 days. Now, first appeal is made within 30 days. Maximum 45 days you can take. त्यानंतर second appeal is made within 90 days, and then after that इन्फॉर्मेशन कमिशनरकडे अपील करायचं, ज्याला काही टाईम ड्युरेशन नाही आहे किंवा टाईमलाईन नाही आहे, अँड इन्फॉर्मेशन कमिशनचं डिसिजन हे फायनल असतं. नाव RTI पेनल्टीज अँड चार्जेस. पेनल्टीज आर ॲज ऑफ 500 to 25,000. याच्यामध्ये काही पण पेनल्टी लावू शकतो. अपीलमध्ये गेल्यानंतर एखाद्या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर जर गिल्टी आढळला तर त्याला 500 ते 25,000 पेनल्टी लागू शकते. देन कमिशन्स डिसिजन कांट बी स्टेड. नाव whenever copies of information are required, charges are ₹2 per page, and it is not 100, it is ₹50 per फ्लॉपी. जर ते फ्लॉपीमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल, आधी फ्लॉपीज होत्या, तर त्या केसमध्ये ₹50 पर फ्लॉपी. सो दिस इज इट फॉर RTI and RTOS. थँक यू.